नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि चविष्ट अशी मराठवाडा स्पेशल रेसिपी नाचणी काकडी धपाटे। उन्हाळ्यामध्ये तोंडाची चव वाढवणारी ही एक खमंग डिश आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि वजन कमी करायचं असेल किंवा हेल्दी खायचं असेल तर एकदम परफेक्ट आहे। तर चला बघूया आपण त्यासाठी लागणारे साहित्य। आपल्याला त्यासाठी लागणार आहेत 2 मोठी काकडी, 1 कप नाचणीचे पीठ, 2 कप गव्हाचे पीठ, 1 कप ज्वारीचे पीठ आणि 2 चमचे बेसन, तसेच 2 किसलेली काकडी आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या, 6 ते 7 हिरवी मिरची, थोडेसे शेंगदाणे, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, मीठ आणि 2 चमचे हळद। तर चला आता आपण बघूया कृती। सर्वात प्रथम आपल्याला 2 काकडी घ्यायचे आहेत, त्याला व्यवस्थित खिसून घ्यायचे आहे। काकडीची साल काढायची आणि त्याला खिसून घ्यायचे आहेत। काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ती शरीराला थंडावा देण्याचं काम करते, म्हणूनच काकडी उन्हाळ्यामध्ये आपल्या आहारात नियमित असली पाहिजे। आता ही खिसलेली काकडीला दोन्ही हातांनी व्यवस्थित पिळून घ्या, म्हणजेच त्यातलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे, कारण मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे काकडीमध्ये पाणी जास्त असते तर आपल्याला पीठ पातळ होण्याचे चान्सेस असतात, म्हणून त्यातले पाणी काढून घ्यायचे आहे आणि ते पाणी टाकून द्यायचे नाही, तर आपण ते पाणी बाजूला काढून ठेवायचे आहे, कारण नंतर पीठ मिक्स करताना जर पाण्याची गरज लागली तर तेच पाणी आपण वापरू शकतो। आता ही खिसलेली काकडी पिठामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आपण जे मिरची, लसूण, शेंगदाणे, जिरे आणि ओवा घेतले आहेत त्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिश्रण नीट मिक्स करून घ्यायचं आहे। अगोदर हे कोरडं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे मिश्रण मिक्स करताना जर पाणी लागलं तर थोडं पाणी टाकून त्याला अजून व्यवस्थित मिक्स करून घ्या। लक्षात ठेवा, पाण्याची जास्त गरज लागणार नाही, जर लागली तरच थोडं पाणी ॲड करा, कारण पाणी जास्त झालं तर पीठ खूप जास्त चिकट होऊ शकते आणि आपले धपाटे व्यवस्थित नाही बनत। तर आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पीठ थोडंसं मऊ आणि चिकट होते। आता एक पोळीपाट घ्या आणि एक कॉटनचा रुमाल किंवा तुमच्याकडे एक छोटासा कॉटनचा कपडा असेल तर तो घ्या आणि त्या रुमालला पाण्यामध्ये बुडवून थोडंसं ओलं करून घ्या आणि पोळीपाटावर टाकून घ्या। आता हाताला थोडंसं तेल लावून पिठाचा छोटा गोळा करून घ्या आणि त्याला कॉटनच्या रुमालवर ठेवून हलक्या हाताने प्रेस करून सगळीकडे पसरवून घ्या। पिठाला गोल आकारात नीट सगळीकडे थापून घ्या। तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळ त्याला व्यवस्थित थापून घ्या किंवा जाड आवडत असेल तर तुम्ही जाड थापू शकता। जाड आवडत असेल तर त्याला जास्त थापायची गरज नाही पडणार। आता त्यावर हाताने छोटेसे होल करून घ्या। धपाटे थापताना सगळीकडेच एकसारखे एका आकाराचे व्यवस्थित गोल थापून घ्या। आता गॅसवर तवा ठेवून थोडंसं तेल त्यावर टाका। तवा गरम झाला की थोडंसं तेल टाकून कपड्यावरचे धपाटा त्यावर टाकून घ्या। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला धपाटा तव्यावर टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं त्याला बाजूनी तेल सोडायचं आहे। आता धपाटा एका बाजूनी भाजल्यानंतर आता आपण त्याला दुसऱ्या बाजूनी भाजायचं आहे। धपाटे भाजताना एकदम मीडियम फ्लेमवर भाजायचे आहे, जास्त फुल फ्लेमवर करायची नाही। आता दोन्ही बाजूनी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित छान सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आहे। नंतर धपाटा एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि थंड दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करा। तर मित्रांनो, अशी ही सोपी आणि हेल्दी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।